विलास घुले हत्या प्रकरण न्यायासाठी कुटुंबाचा आक्रोश. बीडमध्ये आज विराट मोर्चा. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील टाकळी येथील विलास घुले हत्या प्रकरणाने आता पुन्हा एकदा गंभीर वळण घेतले आहे. विलास घुले यांच्या हत्येला 2 महिने उलटून गेले आहे. या प्रकरणातील आरोपींना अटकही झाली आहे. तपास SIT कडून CID कडे वर्ग करण्यात आला आहे. मात्र विलास घुले कुटुंबियांचा लढा अद्यापही थांबलेला नाही. खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांना अटक करण्यात यावी, इतर आरोपींवर देखील कठोर कारवाई करण्यात यावी आणि या प्रकरणाचा निष्पक्ष तपास करण्यात यावा या मागण्यांसाठी घुले कुटुंबियांनी गेल्या 15 दिवसापासून बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. आणि आता याच मागण्यांसाठी आज बीडमध्ये विराट मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते, जयश्री सदावर्ते देखील सहभागी झाल्याचे दिसत आहे. केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले यांच्यावर 20 जून रोजी रात्री प्राणघातक हल्ला करण्यात आला. चाकूच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या विलास घुले यांचा 21 जून रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणात सुरुवातीला अनेक आरोपींवर गुन्हा दाखल झाला. पोलिसांनी आरोपींना अटक देखील केली. मात्र त्यानंतर या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले. विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले यांनी दिलेल्या पुरवणी जबाबात बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांचे पुत्र सौरभ सोनवणे यांचे नाव घेतले. कुटुंबियांकडून सौरभ सोनवणे यांना अटक करण्याची मागणी करण्यात आली. या प्रकरणी सौरभ सोनवणे यांची 4 तास कसून चौकशी करण्यात आली. सौरभ सोनवणे यांनी मात्र या हत्येशी आपला कोणताही संबंध नसल्याचे सांगत सर्व आरोप फेटाळले. एका बाजूला घुले कुटुंबियांचे गंभीर आरोप आणि अटकेची मागणी, तर दुसऱ्या बाजूला सौरभ सोनवणे यांचा आरोपांचा इन्कार. यामुळे चांगलेच वातावरण तापले. यामुळे या सगळ्या तपास आता CID कडे देण्यात आला आहे. या प्रकरणी सोनवणे यांच्यासह इतरांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी घुले कुटुंबियांनी बीड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 15 दिवसापासून आमरण उपोषण सुरू केले आहे. मात्र मागण्यांवर ठोस निर्णय झाला नसल्याचा आरोप कुटुंबियांकडून करण्यात येत आहे. याच दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. 15 ऑगस्ट रोजी उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार बीडमध्ये असताना विलास घुले यांच्या पत्नी सुषमा घुले यांनी माध्यम प्रतिनिधींसमोरच बोलत असताना विषारी औषध प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांनी त्यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार देखील करण्यात आले. ही घटना घडल्याने जिल्हाधिकारी कार्यालय आणि परिसरात मोठी खळबळ उडाली होती. घुले कुटुंबियांनी प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा यावेळी आरोप केला. दरम्यान विलास घुले यांचे भाऊ रमेश घुले हे देखील उपोषणामुळे आजारी पडल्याने त्यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. मात्र कुटुंबियांच्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही अशी भूमिका घेण्यात आली. आता या सर्व पार्श्वभूमीवर आज बीड जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध सामाजिक संघटनांच्या वतीने विराट मोर्चा काढण्यात आला आहे. खासदार पुत्र सौरभ सोनवणे यांच्यावर कारवाई करावी, या प्रकरणातील इतर आरोपींवर कठोर कारवाई करावी, तपास निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने करावा, तसेच विलास घुले कुटुंबियाला न्याय मिळावा या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढला जात असल्याचे दिसत आहे. या मोर्चाकडे आता संपूर्ण बीड जिल्ह्याचेच नव्हे तर राज्याचे लक्ष लागले आहे. सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनाची प्रशासन दखल घेणार का? घुले कुटुंबियांच्या मागण्यांवर शासन काय निर्णय घेणार? सौरभ सोनवणे यांच्यावरील आरोपांची CID चौकशी कोणत्या दिशेने जाणार? आणि सर्वात महत्त्वाचं, विलास घुले यांच्या कुटुंबाला हवा असणारा न्याय कधी मिळणार? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता CID तपास व शासनाच्या भूमिकेतूनच स्पष्ट होणार आहे. एकीकडे
कुटुंबियांचा न्यायासाठी संघर्ष, दुसरीकडे गंभीर आरोप आणि आता बीडच्या रस्त्यावर असणारा हा विराट मोर्चा. त्यामुळे आजचा दिवस विलास भुले हत्या प्रकरणासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. न्यूज इंडिया 23 या संपूर्ण घडामोडीवर लक्ष ठेवून असणारच आहे. बघत रहा न्यूज इंडिया 23 बीड. भगवान बाबांना वंदन करून त्यांच्या विचाराची ऊर्जा अंगात घेऊन विचारात घेऊन आज सकाळी दर्शन घेतल्यानंतर